नमस्कार मंडळी. टुरिंग अमेरिका, फाइंडिंग अमेरिका अर्थात ताफा या आपल्या चॅनलवर आज आपण जाणार आहोत हॉलिस्टर, कॅलिफोर्निया या गावाला. वास्तविक कॅलिफोर्नियातलं एक शेतकऱ्यांचं गाव, पण या गावाचा आणि अमेरिकन मोटरसायकलचा इतका घनिष्ठ संबंध आहे, की आज आपण आपल्या डोळ्यासमोर अमेरिकन मोटरसायकलिस्टची जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेच्या जडणघडणीमध्ये हॉलिस्टरचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आज हॉलिस्टरच्या रस्त्यावरून हजारो मोटारसायकली अगदी सहजपणे फिरताना दिसतात. पण या छोट्याशा कॅलिफोर्नियातल्या शहराचं आणि अमेरिकन मोटरसायकल संस्कृतीचं नातं हे अगदी 80 वर्षापेक्षाही जुनं आहे. 4 जुलै 1947. 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन. तर 4 जुलै 1947च्या वीकेंडला हजारो मोटरसायकल रायडर्स हॉलिस्टरमध्ये जमले. मोटरसायकल रेसेस, मित्रांच्या भेटीगाठी, सेलिब्रेशन, मौज मजा, गर्दी अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. दारू प्याली गेली, काही भांडणही झाली, काही लोकांना अटकही झाली. पण खरी गोष्ट त्यानंतर सुरू झाली. अमेरिकन वर्तमानपत्रांनी हॉलिस्टरच्या या घटनेला इतकी प्रचंड प्रसिद्धी दिली आणि मग लाईफ मॅगझिन नावाच्या एका मॅगझिनमध्ये एक फोटोग्राफ प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये एक मोटरसायकलवर बसलेला माणूस आणि त्याच्या आजूबाजूला पडलेल्या बिअरच्या बाटल्या वगैरे, आणि तो फोटोग्राफ सगळ्या अमेरिकाभर पोहोचला. आणि विशेष म्हणजे तो फोटोग्राफ प्रत्यक्ष घटनेचं नैसर्गिक चित्र नव्हतंच. तो एक असाच स्टेज्ड फोटोग्राफ होता, पण तोपर्यंत एक मोटरसायकलिस्टची नवी प्रतिमा जन्माला आलेली होती. अमेरिकन बायकर. अमेरिकन बायकर म्हणजे काय, तर मोटरसायकल हार्ली असेल, इंडियन असेल, मोठीच्या मोठी मोटरसायकल, त्याचा फडफड फडफड आवाज, त्याच्यामध्ये लेदरचं जॅकेट घातलेलं, त्याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य मनामध्ये, बंडखोरी आणि भरपूर धोका पत्करण्याची तयारी. आणि अशी एक अमेरिकन मोटरसायकलिस्टची एक अशी रिबेलियस प्रतिमा तयार झाली आणि त्याचं खरं मूळ होतं हे हॉलिस्टरमध्ये. काही वर्षांनी हॉलिवूडने या प्रतिमेला आणखी मोठं केलं. 1953 मध्ये त्यांनी मार्लन ब्रँडोच्या वाईल्ड वन नावाचा चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये मोटरसायकल, लेदर जॅकेट, रिबेलियन याचं एक पक्कं नातं अमेरिकन पॉप्युलर कल्चरमध्ये कायमचं कोरलं गेलं. आणि ऑफकोर्स या सगळ्याच्या मुळाशी आहे आणि होतं हॉलिस्टर, कॅलिफोर्निया. आणि कदाचित म्हणून हॉलिस्टरची गोष्ट इतकी विलक्षण आहे, की इथं जे घडलं ते फक्त एका वीकेंड पुरतं होतं, पण त्यातून निर्माण झालेली प्रतिमा अनेक पिढ्या टिकली आणि आज जवळ-जवळ 80 वर्षानंतरही 4th ऑफ जुलैच्या आसपास रायडर्स हजारोच्या संख्येनं पुन्हा हॉलिस्टरकडे येतात. आता मोटरसायकल बदलल्या, रायडर्स बदलले, अमेरिकाही बदलली, पण ओपन रोडचं ते आकर्षण, स्वातंत्र्याची भावना, बंडखोरीची भावना आणि मोटरसायकल रायडिंगमधून तयार होणारं अनोखं बंधन आजही तसंच आहे. कदाचित म्हणूनच आपण फक्त हॉलिस्टर पाहायला आलेलो नाही, आपण इथं आलो आहोत तर फाइंडिंग अमेरिका. We live right down the street. We just came down here earlier and decided to come back down tonight. Okay. It's kind of quiet now, Yeah. but it was a good show up this year. Good show. Yeah, Sure. You come every year? yeah. Okay. That's awesome. We've been here since That's the one. Okay. 2001. 2001. That's amazing. It's amazing. Such a big pride. What do you like about this town?
Well, it used to be quiet, but Yeah. it's still pretty Yeah. quiet. Yeah. It's just nice. Yeah. We walk through every morning. We walk by here every morning. Okay. Just check things out, go on our walk. But it's a nice little town. Yeah. And you got the Pinnacles close. Yeah. Go Yeah. out Yeah. there. Pinnacle is there. Yeah. Yeah. Hollister Hills. Yeah. Your four-wheeler. Yeah. That's awesome. Great. Great. We haven't ridden bikes in a long. We used to have a bike too, but we haven't ridden in a long time. We Yeah. got rid of it. Which bike you used to ride? What's that? Which bike did you ride? I had a Honda. Okay. Honda. Okay. CS 500. Oh, I see. हॉलिस्टरला आलो होतो एका प्रसिद्ध मोटरसायकल रॅलीचा अनुभव घ्यायला. पण परत जाताना सोबत घेऊन चाललोय त्यापेक्षा खूप काही. एका छोट्या शहराचा मोठा इतिहास, काही विलक्षण मोटरसायकल्स, रस्त्यावर भेटलेली माणसं आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही सुंदर कहाण्या. प्रवासाची खरी गंमत कदाचित डेस्टिनेशन गाठण्यात नसतेच, ती असते वाटेत थांबण्यात, आजूबाजूला पाहण्यात, अनोळखी माणसांशी बोलण्यात आणि प्रत्येक ठिकाणामागची गोष्ट समजून घेण्यात. कारण अमेरिका फक्त नकाशावर शोधता येत नाही, अमेरिका अनुभवावी लागते. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये, याच ठिकाणी, याच वेळी. टुरिंग अमेरिका, फाइंडिंग अमेरिकामध्ये.